नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलोय फूल शेतीमध्ये। लागवडीपासून तर फूल तोडणीपर्यंत जाणून घेऊया संपूर्ण माहिती शेतकरी भावाकडून। तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर, अगोदर तुमचा पूर्ण परिचय द्या। माझं नाव विलास खैरकर आहे, जुनेवानीचा राहणारा आहे, तहसील हिंगणा आणि जिल्हा नागपूरमध्ये। तर लोकल शेवंतीचाच एक प्रकार म्हटला जातो, हा आहे पेपर व्हाईट। हा मार्च महिन्यापासून मार्च एप्रिलमध्ये याची लागवड केली जातात आणि हे बूळ आहे 7,500 बूळ आहे। तर हे लागवडीकरिता आपण याचं ठिंबकचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो। हे जे तुम्ही रोपटा आहे ते कुठून आणता? हे नर्सरीमधून विकत आणावं लागतो। तुम्ही किती आणलं होतं? हे 7,500 बूळ आहेत। आणि मग हे कोणत्या महिन्यामध्ये याची लागवड केली जाते? हे मार्च एप्रिलमध्ये लागवड केली जाते। तेव्हा मार्च एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे उन्हाचा कडाका असतो, त्या उन्हामध्ये आपलं टेम्परेचर सहन करू शकते का? हो, हे तर त्याच वेळेचं सीड्स आहे, त्याच वेळेस ते सीड्स लावल्या जातात। म्हणजे ते टेम्परेचर सहन करू शकते, म्हणजे ते त्या म्हणजे वातावरणामध्ये ते आपण लागवड केली जातात त्याच वातावरणामध्ये। तर मला सांगा, मग याचं पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करता? तर हे कम पाण्यामध्ये पण याचा उपयोग केला जातो। म्हणजे आपलं पहिले ठिंबक लावणं पडतात आणि ते ठिंबकद्वारे एका फुटावर याचे ठिंबकचे जे पॉईंट आहेत, जे सांडण्याचे पाणी थांबण्याचे, ते दिलेले आहेत। ते बाजारामध्ये उपलब्ध आहे ठिंबक पाईपलाईन। मग ठिंबकमुळे पाणी जे आहे ते पाणी कमी लागते? हो, पाण्याची बचत होतात। तर मला सांगा, हे फूल किती महिन्याने येऊ शकते? हे येतात 6 महिन्यांनी फूल येतात। अच्छा, तर मग आता समजा 6 महिन्यांनी फूल आला, तर समजा लागवडीपासून तर तोडणीपर्यंत जवळपास किती खर्च येतो? याला खर्च आता हे 7,500 बूळ आहे, तर मला याचा खर्च 60-70 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत। याच्यावर कोणता रोग येऊ शकते का? हो, बुरशीनाशक रोग येतात आणि चुड्डा पण एक रोग येतात। तर मग याचा चुड्डा आणि बुरशीनाशक याचा म्हणजे परिणाम होऊ शकतो का याच्यावर? हो, याचा पूर्ण झाड खराब होतात आणि जर बुरशीनाशक दवाई किंवा चुड्ड्यावरील लहानपणापासून जर मारत राहिली तर झाड मोठ्यापर्यंत चांगलं राहतात। तर मग सर्व काही हे तुमचं तोडणीपर्यंत जर फूल आलं, तर मग मार्केटमध्ये काय भाव असतात जरा सांगा? तर याचा मार्केटमध्ये सध्या जर पहिल्यांदा फूल नेलं तर 250 ते 300 रुपये फूल जातात। 200, 250, 300 पर्यंत फूल जातात ते। म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा दिवाळीमध्ये निघत असेल, म्हणजे तेव्हा हा एक भाव असेल 200-300 रुपयाचा। हो, आता हे दसऱ्यामध्ये 200-300 रुपये भाव आहे। हे सीजन 11व्या महिन्यापर्यंत राहतात। आता हे 10व्या महिन्यापासून स्टार्ट झाला म्हणजे ते 11व्या महिन्यापर्यंत पूर्ण 3 महिने 2 महिने राहतात हे। मग आता हे जे मी बघितलं की तुम्ही नीट काड्या लावल्या, साईडनं दोरी वगैरे लावली, याचं काही कारण? हो, कारण म्हणजे हे झाड जास्त म्हणजे फायला नाही पाहिजे। वारा जर जास्त पाणी आला तर ते ताट नाही झालं पाहिजे, म्हणून हे वेरूचं यांना सपोर्टिंग म्हणून दिलेलं आहे आणि याला डाव्या आणि उजव्या बाजूने तार बांधलेला आहे आणि हे तोडायला पण चांगलं सुशिक्षित होतात आणि फवारणी करता पण हे चांगलं आहे। बघा मित्रांनो, चांगल्या पद्धतीनं यांनी जे शेवंतीचे जे रोपटं आहे ते साईडनं जे त्याच्या फांद्या आहे त्या तुटल्या नाही पाहिजे
आणि तोडण्यासाठी व्यवस्थित तोडणं पण झालं पाहिजे आणि फांट्या पण तुटल्या नाही पाहिजे. यासाठी काड्यांचं आणि जी दोरी बांधलेली आहे त्याच्या साईडनं हे याचं चांगलं नियोजन केलेलं आहे. तर मला सांगा, तुम्ही हे जे पेपर व्हाईट शेवंती लावली आहे ती तोट्याची आहे की नफ्याची? बघा आता ते तर भावावर आणि बाजारभावावर अवलंबून आहे. तर भाव जर चांगला सापडला तर नफाच नफा आहे, आणि जर भावात जर कम सापडला तर तोटा सहन करावा लागतो. तरी पण याच्यात आम्ही 2-3 वर्ष झाले आहे लावत आहोत, तर पण नफा भरपूर मिळतो. म्हणजे तुम्ही 2-3 वर्ष झाले का तुम्हाला याचा तुम्हाला अनुभव आहे? हो, 3 वर्ष झाले याचा अनुभव आहे आम्हाला. 3 वर्षामध्ये तुम्हाला तोटा याचा म्हणजे सामना अजूनपर्यंत केला नाही? नाही, तोट्याचा सामना झालेला नाही. म्हणजे हे पेपर व्हाईट शेवंती समजा फायद्याचीच आहे? हो, फायद्याची आहे. तर मग तुम्ही वर्षाला किती उत्पन्न घेता याच्यापासून? वर्षानं सगळं दवाई पाणी सगळा खर्च काढून 2-2.5 लाख रुपये मिळतात. समझ रहे हो आप? समझ रहे हो? 7,500 बुडावर. अच्छा, बघा मित्रांनो, 7.5 बुडावरती जागा पण जास्त लागत नाही. कमी जागेमध्ये 7,500 बुड लागू शकते. याच्यापासून आजचा शेतकरी भाऊ 2.5 ते 3 लाख रुपये कमवू शकतो. प्रायव्हेट जॉबपेक्षा शेतकरी भाऊ याच्यापासून नफा मिळवतो. आणि याच्या व्यतिरिक्त पण यांच्याकडे पराठी आहे, सोयाबीन आहे, आणखीन भाजीपाल्याचं पण सगळं आहे. तर याच्यापासून बी आणखीन बराचसा फायदा हा शेतकरी भाऊ करतो. मग शेतीमध्ये तुमच्याकडे माणूस आहे की तुम्ही एकटेच करता? नाही, भाऊ आहे, एक लहान भाऊ आणि मी. आम्ही दोघं भाऊ मिळून शेती करतो. तुमच्या गावापासून फुल मार्केट किती अंतरावर आहे आणि त्याची कार्टिंग पण किती म्हणजे खर्च किती लागतो नेण्यासाठी? गावावरून आहे 18-19 किलोमीटर दूर मार्केट आहे, आणि याला कार्टिंग 70 रुपये गट्टा किंवा डाग घेतात न्यायची. त्याच्यामध्ये 1 क्विंटल 110 किलो माल गट्ट्यात येत जातात. 70 रुपये याची गाडी भाडं द्यावं लागतं. तुमच्या गावामध्ये किती असे शेतकरी भाऊ आहे की याची लागवड करतात तुमच्या अनुमानाने? आता लागवड तर सगळेच लोक नवीन नवीन बियाण्याचं, नवीन नवीन फुलाचं उपयोग करून राहिले. 5-10 वर्ष झाले नवीन उपक्रम करत आहे शेतकरी. शेवंतीमध्ये किती प्रकार आहे? जसं आता हे पेपर व्हाईट शेवंती हिचं नाव आहे, तर असे किती प्रकार आहे? तर याच्यात 7-8 प्रकार आहे. तर तुम्ही हाच प्रकार का बरं निवडला? बरं, याला म्हणजे बोंड्या पण जास्त येतात, आणि पाणी पडतो मिरगाचा तेव्हापासून सोडली तरी बाकीच्या मालावर, पराठी आणि सोयाबीनवर लक्ष दिलं तरी हे मोठं होतात झाड. म्हणजे या पेपर व्हाईट शेवंतीमध्ये जास्त मेहनत नाही आहे? नाही, मेहनत जास्त नाही आहे. अच्छा, छान आहे. एका तुमच्या रोपट्याला किती कड्या लागतात? तरी याला कड्या 150 ते 100 बोंड्या आहे आता पकडून. 100 ते 150 बोंड्या येतात, आणि जसं जसं आपण फूल तोडू तसं तसं जर झाड हलकं झालं तर नवीन बोंड्या फुटायला सुरुवात होतात. तर टोटल तुमचा जेव्हा तुम्ही तोडणी करता तर किती क्विंटल माल निघते? तर ह्या आता पूर्ण बायानुसार आहे आणि तोडणीनुसार आहे, किती तोडावं, मार्केटमध्ये किती न्यावं याच्यावर अवलंबून आहे. तरी ह्या आपला एक फेर पूर्ण 7,500 बुडाचा एक फेर करताना तरी 12 ते 13 क्विंटल एका वेळेस निघतात फूल. अच्छा, बघा मित्रांनो, जर या पूर्ण 7,500 बुडांचा जर तोडणी करतो म्हणलं तर 12 ते 13 क्विंटल माल निघू शकतो.
डिपेंड आहे मार्केटच्या भावावर. जर मार्केटवर जास्त भाव असला तर शेतकरी भाऊ हा नक्कीच जास्त माल काढण्याचा प्रयत्न करेल. तर याच्यामध्ये मेहनत कमी आहे आणि फायदा जास्त आहे. तर तुम्ही पण याची लागवड करू शकता आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला जी माहिती मिळाली त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता.